नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण जो व्हिडिओ बनवतोय तो बँकेचा व्हिडिओ बनवतोय. बँकांमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय असतं? रिटर्न ऑन कॅपिटल. ओके, म्हणजे निम वगैरे तर असतं, पण रिटर्न ऑन कॅपिटलप्रमाणे त्या शेअरची व्हॅल्यू ठरलेली असते असं म्हणतात. पण ॲक्च्युली प्रॅक्टिकली तसं आहे का? तर अजिबात नाही. आता आपण जो व्हिडिओ जे तुम्ही बघताय आता त्याच्यामध्ये बघा, हे सगळ्या बँकांचे वेगवेगळ्या फायनान्शियल काय म्हणतात, फायनान्शियल कंपन्यांचे रेशोज आहेत. पी ई पण आहे याच्यामध्ये, करंट मार्केट प्राईस आहे, मार्केट कॅप ओके किती आहे, ते डिव्हिडंड डील किती आहे वगैरे वगैरे. ओके, आणि क्वार्टरचा व्हेरियन्स किती ते पण आहे. ओके, सेल्सचा व्हेरियन्स किती आहे, प्रॉफिटचा व्हेरियन्स किती आहे, राईट. हा प्रॉफिटचा व्हेरियन्स आहे आणि हा सेल्सचा व्हेरियन्स आहे. आणि आर ओ सी इथे लिहिलेलं आहे. तर आर ओ सी सगळ्यात जास्त कोणाची आहे? 7.73. तर ह्या उज्जीवन स्मॉल फायनान्सची आहे. ओके, आणि ए यू स्मॉल फायनान्सची 7.66 आहे. आणि सगळ्यात कमी कोणाची आहे? तर कमी म्हणजे किती आहे? एफ डीपेक्षा थोडीशीच कमी आहे. ओके, 1% कमी असं एफ डीपेक्षा. युको बँकेची सगळ्यात कमी आहे आर ओ सी. ओके, रिटर्न ऑन कॅपिटल. म्हणजे ते 100 रुपये लावलं तर त्यांना 5.5 रुपये त्या 100 रुपयावर एका वर्षात रिटर्न मिळालेलं आहे गेल्या वर्षीचं. ओके, आणि हे शेअर 26 रुपयाला अवेलेबल आहे आता. आणि सगळ्यात कमी किमतीला शेअर अवेलेबल आहे कारण याची आर ओ सी सगळ्यात कमी आहे, राईट. पण सगळ्याच कंपन्यांची आर ओ सी तशी आहे का? तर बँक ऑफ बरोडा याच्यामध्ये बघितलं, खालनं जर वरती गेलं तर बघा, बँक ऑफ बरोडाची आर ओ सी 5.63 यावर्षी आहे. पण पुढच्या वर्षी ती 7% जायची त्याची नक्कीच कॅपॅसिटी आहे. त्यामुळे हा शेअर आता 240ला आला असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता, राईट. इंडसइंड बँक याची पण कॅपॅसिटी जोरदार आहे, 7% डेफिनेटली जाऊ शकते. ओके, विच इज पीक. ओके, इंडसइंड बँक यासुद्धा बघायला हरकत नाही तुम्हाला. आर बी एल बँक आता ही तर कंपनी बाहेरच्या कंपनीने विकत घेतलेली आहे, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली आहे फ्रॉम द आउटसाईड अब्रॉड, राईट. त्याच्यामुळे आर बी एल बँकसुद्धा ऑलरेडी खूप वरती गेलेलं आहे. जे के बँकने तुफानीच खेळी केलेली आहे. 200ला जाऊन शेअर आता परत मे बी 190ला आला असेल. पण हा शेअर 33 रुपयापासून 100 रुपयाला गेलेला मी बघितलेला आहे. आम्ही 2020ला 33 होता शेअर, किंवा 40 असेल ॲट द मोस्ट. आणि त्यातनं 100 रुपयाला गेले, वर्षभर 100 रुपयाला होता आणि गेल्या 2 महिन्यामध्ये हा शेअर 200ला टेकलेला आहे. ओके, एका महिन्यात 2 महिन्यामध्ये दुप्पट झाला शेअर. शेअर मार्केटमध्ये काही होऊ शकतं. जे एन के बँकेने प्रूव्ह केलं आहे. आणि सगळ्याच बँकेत असं होईल. युको बँकेमध्ये सुद्धा होणार आहे, आणि आय ओ बीमध्ये सुद्धा होणार आहे, सेंट्रल बँकेमध्ये सुद्धा होणार आहे. फक्त कधी होणार आहे कोणाला माहीत नाही, राईट. इट मे हॅपन इन 1 इयर, इट मे हॅपन इन 2 इयर्स, राईट. ओके, त्याच्यापुढे जे एन के बँक सांगितलं, आय डी बी आय बँक, ह्याचा पण बघा आर ओ सी 5.92% आहे. चांगला आहे ना आर ओ सी. ओके, आणि सेल्स व्हेरिएशन झालं आहे, प्रॉफिट व्हेरिएशन पण झालं आहे, राईट. क्वार्टर ऑन सेल्स व्हेरिएशन आणि प्रॉफिट व्हेरिएशन. ओके, सगळ्याच बघा प्रॉफिट व्हेरिएशन एक्सेप्ट आय डी बी आय बँक, सगळ्यांचंच प्रॉफिट व्हेरिएशन जबरदस्त झालेलं आहे. ओके, बँक ऑफ बरोडाचं पण झालं आहे. ह्याचं 32% खाली का दाखवतो आहे तो सेंट्रल बँकेचं? कारण त्या वर्षी क्वार्टर ऑन क्वार्टर बघितलं तर त्या क्वार्टरला त्यांना लॉस होता, म्हणून तो मायनस, लॉस नाही, कमी प्रॉफिट होता, त्यामुळे -32% दाखवत आहे. पण ओव्हरऑल सेंट्रल बँकेचा परफॉर्मन्स उत्तम आहे. त्यामुळे 32 रुपयाला शेअर इग्नोर्ड शेअर आहे. नक्कीच तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ शकता. बाकी युको बँकेचा 22% प्रॉफिट वाढला आहे. सगळ्याच बँकांचा प्रॉफिट चांगला वाढलेला आहे, राईट. बंधन बँक 68% क्वार्टर ऑन क्वार्टर प्रॉफिट वाढला आहे. ओके, बंधन बँकसुद्धा आता वरती जायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यापैकी सगळ्यात पडलेले शेअर म्हणजे मला आवडणारे शेअर जे आहेत ते कुठले? तर युको बँक सांगितलं तुम्हाला, सेंट्रल बँक सांगितला, बँक ऑफ बरोडा सांगितला, नंतर जे एन के बँक ऑलरेडी वर गेलेला आहे, विकायच्या लेवलला आला आहे. यस बँक जस्ट स्टार्टेड शोईंग सम लाईफ. ओके, फर्स्ट बँक एका ह्याच्यावरच फिरत असतो, 70 ते 80पर्यंतच फिरत असतो. बँक ऑफ महाराष्ट्र माय पेट इज ऑलरेडी डार्लिंग ॲट 90 रुपीज. परत आता 80ला आला आहे. इट हॅज कॅपॅसिटी टू गो टू 110, 120 फॉर शुअर. के बँक ऑलरेडी ॲट पीक. आय ओ बी इज माय डार्लिंग 34 रुपयाला. एंट्री प्राईस इज राईट आहे ना, दॅट इज वॉट इज माय डार्लिंग टिपिकली. तुमचं डार्लिंग असेल की नाही ते तुम्ही ठरवायचं तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला आणि फंडामेंटल एक्सपर्टला विचारून, सोचकर समजकर. पण याला कॅपॅसिटी आहे. व्हॉट आय एम टेलिंग यू इज पोटेन्शियल कोणामध्ये आहे. ओके, ते पोटेन्शियल 1 वर्षात बाहेर येईल, 6 महिन्यात बाहेर येईल, का 3 वर्षात बाहेर येईल, दॅट आय ऑल्सो डू नॉट नो. दॅट डिपेंड्स ऑन सप्लाय अँड डिमांड. या शेअरला सप्लाय खूप जास्त आहे, कारण गव्हर्नमेंट ओ एफ एस काढते सारखं. आय ओ बीचा पण ओ एफ एस झाला, युको बँकेचा पण ओ एफ एस येऊ शकतो, त्यामुळे शेअर बसलेले आहेत, राईट. पण कधीतरी ओ एफ एस येईल, त्यानंतर पुढची चांगली सीझन पण याचा सुरू होऊ शकतो, राईट. नंतर बँक ऑफ महाराष्ट्राचा ऑलरेडी मला वाटतं दे आर हॅव्हिंग लेस दॅन 75%. आय हॅव टू चेक दॅट. ओके, त्यामुळे ओ एफ एस बँक ऑफ महाराष्ट्र अजून आलेलं नाही आहे. ॲक्सिस बँक फेनॉमिनल बँक आहे, अजूनही तो खालीच आहे. रिटर्न ऑन कॅपिटल आहे 6%. युनियन बँक 200ला टच होऊन परत आता 160ला आला आहे, 155ला आला आहे, राईट. तर हे सगळे बँकिंग शेअर जे आहेत ते फिनॉमिनली चांगला परफॉर्मन्स देतात आहेत. ओके, करूर वैश्य बँक तर कुठल्या कुठे गेला बघा. 34 रुपयाला शेअर होता 2020ला, तो आता 350 रुपयाला शेअर आहे करूर वैश्य बँक. ओके, आणि इट कॅन गो टू 600 ऑल्सो, नो वंडर. द वे इट इज बिहेविंग, द वे इट इज परफॉर्मिंग. ओके, प्रॉफिटॅलिटी बघा, क्वार्टर ऑन क्वार्टर केवढी वाढली, सेल्स वाढल्या 15%, प्रॉफिट
44% वाढला आहे. सेल्स येऊन डबल प्रॉफिट वाढला आहे, राईट. हे तुम्हाला बघता यायला पाहिजे. सेल्स किती वाढला आहे? 5%. प्रॉफिट किती वाढला आहे? 10%. उत्तम आहे. आता इथे करोडमध्ये काय झालं आहे? सेल्स 15% वाढला आहे, प्रॉफिट 41% वाढला आहे. सो दॅट्स गुड. And this is what is a sign of a company which is driving for the profit with efficiency, right. इफिशियन्सीमधनंच सेल्स त्याच माणसांनी जास्त केला, ओके. पण प्रॉफिट वाढला का? कारण त्या सेल्समधून येणारा जो त्या सेल्सला जी लागणारी कॉस्ट आहे ती 0 आहे. त्याच्यामुळे प्रॉफिट पर्सेंटेज वाढलं आहे. कळलं ना तुम्हाला? त्याच मॅनपॉवरमध्ये, त्याच इक्विपमेंटमध्ये, त्याच कॉम्प्युटर ब्रँचमधून त्यांनी जास्त सेल केला. त्यामुळे प्रॉफिटेबिलिटी वाढली ऑटोमॅटिकली, कारण कॉस्ट ऑफ डुईंग दॅट बिझनेस वॉज 0, इन्क्रिमेंटल बिझनेस, ओके. तर अशी बँकेची स्टोरी आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं कुठल्या कुठल्या बँक, सगळ्याच बँका घेण्यासारख्या होत्या. काही चॅनल सुरू केलं तेव्हा मी सांगितलं होतं. आता बऱ्याचशा बँका ऑलरेडी पीकला गेल्या, तरीसुद्धा PNB अजूनही घेण्यासारखं आहे, युको बँक, ओके, IOB अजूनही घेण्यासारखं आहे, सेंट्रल बँक, ओके, ॲक्सिस बँक. बाकी ICICI HDFCला काय FI आणि विकायला सुरुवात केली की ते धाड कोसळतात. त्यामुळे आय डोंट रेकमेंड इन बिग बँक्स बिकॉज दोज आर प्रोन टू फॉल लाईक 9 pins असू शकतं असं. त्याच्यामुळे छोट्या बँका घ्या ज्याच्याकडे FIचं लक्ष नाही आहे, ज्याच्यामध्ये फक्त इंडियन लोक इन्व्हेस्टेड आहेत, DII पण इन्व्हेस्टेड आहेत, ओके. आणि गव्हर्नमेंटकडे डिव्हिडंड जातं, कारण ज्या बँका प्रॉफिटमध्ये आहेत ना त्यांना डिव्हिडंड द्यायलाच लागतो. त्यामुळे तुम्हाला डिव्हिडंड देईल. सेंट्रल बँकेतनं 4% मिळते, बाकी सगळ्याच बँकेतनं तुम्हाला 3% तर डिव्हिडंड देईल, मिळतेच मिळते. 3% तर तुमच्याकडे जात नाहीत. ह्या बॉटमला असल्यामुळे प्राइसिंग ह्याच्यावर काय खाली पडणार आहे का? मे बी 10% पडतील, पण परत 40% वरती पण जातील ना. तसा बँकेची स्टोरी आहे. रिटर्न ऑन कॅपिटल ह्याच्यावर आपण आत्ता व्हिडिओ केला. होप तुम्हाला आवडला असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही बँकेसाठी बिझनेस तर करत असाल, म्हणजे फिक्स डिपॉझिट ठेवून बँकेसाठी तुम्ही बिझनेस करता, राईट. तर त्याच बँकेचे तुम्ही शेअर पण घ्या. तुमचे ज्या बँकेमध्ये डिपॉझिट्स आहेत ना, फिक्स डिपॉझिट्स, त्याच बँकेचे तुम्ही शेअर्स पण घ्या. आणि तुम्हाला कळेल की FDमधनं तुम्हाला किती रिटर्न मिळालं, पोस्ट टॅक्स 5.5%, आणि मार्केटमधनं तुम्हाला 5 वर्षामध्ये जर तुम्हाला 40% रिटर्न मिळालं किंवा 50% रिटर्न मिळालं, तर पर इयर तुम्हाला 10% रिटर्न 100% मिळणार फ्रॉम युअर इन्व्हेस्टमेंट इन दॅट बँक शेअर्स, ओके. तर जिथे तुमचं FD आहे त्या बँकेत तुम्ही शेअर्स पण घ्या. फक्त एंट्री पॉईंट राईट ठेवा, टेक्निकल बघा, आणि सोच कर, समज कर, इन्व्हेस्ट कर, हे सांगणं काम आहे. पण मार्केट अजूनही सेलला लागलेलं आहे. काय काही शेअर्समध्ये तुम्हाला मी सांगितलं कुठल्या कुठल्या शेअर्समध्ये अजूनही सेलच्या प्राइसेस आहेत, ओके. जास्त दिवस टिकणार नाही आहे, ओके. ऑफकोर्स इट इज डिपेंडेंट ऑन ट्रम्प अँड ट्रम्प टेरिफ्स. आता इराण युद्ध माहीत नाही परत भडकतं आहे की नाही, नोबडी नोज दॅट. त्यामुळे जे मी आत्तापर्यंत सांगतो आहे चॅनलमधनं, ओके, दोज बेट्स आर नॉट ऑन इफ देर इज अ महायुद्ध, ओके. अजून महायुद्ध पेटलं मार्केट खाली येणारच आहे, पण त्यानंतर वरती जातच जातं. न्यूक्लिअर वॉर झाली ऑब्वियसली बेचिराख होतील, एक्सचेंज पण बंद होईल, तेव्हा तुम्ही आम्ही पण राहणार नाही. तर मार्केट काय बघताय तुम्ही, ओके. सो थँक्यू सो मच. हा जो चॅनल तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. पुण्य आणि पैसे मिळवा आणि महान बनायचा प्रयत्न करा, ओके. तुम्हाला महान बनायचा प्रयत्न पण मी करतो आहे, कारण पैसे मिळाले की तुम्हाला ऑटोमॅटिकली लोक महान समजायला लागतील, ओके. शेवटी महानता पैशात नाही येते, तुमच्या स्वभावात नाही येते, तुमच्या रिलेशनशिपमधनं येते. आणि रिलेशनशिप कशी फोफावते? पैशामुळेच तर मॅक्सिमम फोफावू शकते ती, ओके. सो गॉड ब्लेस यू अँड थँक्यू सो मच.